नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता एक आणखी नवा मोड आलेला आहे। कारण या संपूर्ण प्रकरणाची कडी म्हणून जी निसटली होती पोलिसांच्या हातून, आता तीच पोलिसांच्या हाती लागली आहे आणि त्याचं नाव आहे निलेश चव्हाण। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण पोलिसांना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इकडं तिकडं फिरायला लावणारा हा निलेश चव्हाण सापडलाय अखेर नेपाळ बॉर्डरवर। पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला मुसक्या बांधलेल्या आहेत त्याच्या, आणि तिथून आता त्याला पुण्यात आणण्यात येणार आहे। विमानानं त्याला मध्यरात्री 2 वाजेपर्यंत पुणे विमानतळावर आणलं जाईल। खरं तर आता त्याला जी अटक झालेली आहे नेपाळ बॉर्डरवर, तिथे पोलीस चौकी छपवा, नौतनवा जनपद, महाराजगंज, उत्तर प्रदेश या ठिकाणी त्याला अटक झालेली आहे। गेली 10 दिवस हा पोलिसांना गुंगारा देत होता। मुळातच निलेश चव्हाण याच्या विरुद्ध कलमांची वाढ करण्यात आली होती। एक तर त्याच्याकडे वैष्णवीचं बाळ या हगवणे कुटुंबानं दिलं होतं, शिवाय त्याच्या विरोधात 2022 मध्ये त्याच्याच पत्नीनं जी काही तक्रार केली होती तो गुन्हा वेगळाच। आता या निलेश चव्हाणला ज्यावेळी पुण्यात आणलं जाईल आणि त्याला कोर्टासमोर सादर केलं जाईल, त्यावेळी नेमकं या प्रकरणाला काय मोड येतोय, काय वळण लागतंय, कशी कलाटणी मिळतीये याची उत्तर मिळणार आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बातमी जी तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की आज खरं तर जोपर्यंत हा निलेश चव्हाण सापडत नव्हता तोपर्यंत नेमकं काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता। कारण या निलेश चव्हाणकडे या प्रकरणातले बरेच धागेदोरे असणार आहेत आणि ते जोपर्यंत हाती लागत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होणार नाही। कारण मुळातच हगवणे कुटुंब आणि निलेश चव्हाण यांचे संबंध गेली अनेक वर्षांपासून आहेत। यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातून देखील हेच दिसून आलं होतं। आपल्याला आठवत असेल, मयुरी हगवणे हिनं जी काही तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीत देखील असं म्हटलं होतं की आमच्या ज्यावेळी बैठका व्हायच्या त्या प्रत्येक बैठकीला हा निलेश चव्हाण हजर असायचा आणि त्या सगळे म्हणजे त्या नणंदा सासू त्या कशा ओके आहेत आणि आम्ही सुना कशा चुकीच्या आहोत हेच तो प्रत्येक वेळी दाखवून द्यायचा, आमच्या चुका काढत बसायचा। एकंदरीत या निलेश चव्हाणला अटक होणं अत्यंत गरजेचं होतं। कालच वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये देखील या निलेश चव्हाणचा या कटात सहभाग असल्याचा थेट आरोप केला होता। इतकंच नव्हे तर त्यांनी 2-3 सवाल देखील उपस्थित केले होते। ज्यावेळी वैष्णवीनं आत्महत्या केली म्हणजे 16 मे रोजी किंवा तिचा मृत्यू झाला, त्यावेळी हा निलेश चव्हाण तिथेच उपस्थित होता असं त्यांनी म्हटलंय। कारण एकतर वैष्णवीचं बाळ हे वैष्णवीच्याच जवळ होतं, मग ते बाळ या निलेश चव्हाणकडे गेलं कसं? कारण 17 तारखेला जर आपण पाहिलं तर सासू, पती आणि नणंद या तिघांनाही अटक झालेली आहे। एकतर 16 आणि 17च्या दरम्यान या पिरियड मध्ये या निलेश चव्हाणकडे हे बाळ सोपवण्यात आलं। सकाळी म्हणजेच 17 मे रोजी कसपटे कुटुंबातील अनिल कसपटेंचे बंधू मोहन कसपटे आणि उत्तम बहिरट म्हणजे वैष्णवीचे मामा या दोघांनीही सकाळी 7:30 वाजता या करिश्मा हगवणेला फोन केला होता की आमची मुलगी तर गेली, आता आमचं बाळ आम्हाला द्या। त्यावेळी तिने टाळाटाळ केली। नंतर 1-2 दिवस गेले, अर्थातच त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी झाली, ते अटकेत गेले। पण याच दरम्यान आमचं बाळ जे आमच्याकडे न येता थेट गेलं त्या निलेश चव्हाणकडे, हे कसं काय? याचाच अर्थ 16 तारीख आणि 17 तारखेच्या दरम्यान हे बाळ त्या निलेश चव्हाणकडे सुपूर्द करण्यात आलं। मुळातच करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं, ते एकमेकांचे मित्र असल्याचं मयुरी हगवणे यांनी देखील स्पष्टपणे म्हटलं होतं। त्यामुळं निलेश चव्हाण हा आत्महत्ये दिवशी त्यांच्याच घरात उपस्थित होता आणि
हे सगळे देखील तिथेच होते. म्हणून तर यांना ते बाळ, वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे देता आलं. इकडे वकील मात्र कोर्टात हगवणेंचा वेगळंच सांगतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच त्यावेळी कुणीही नव्हतं ज्यावेळी आत्महत्या झाली. मग नंतर पोलिसांना हगवणे कुटुंबानीच बोलवून घेतलं वगैरे असा सगळा प्रकार सांगितला. मुळातच कसपटे कुटुंबियाचं म्हणणं असं आहे की तिथे निलेश चव्हाण पण होता, हगवणे कुटुंबातली देखील सगळी माणसं त्या ठिकाणी हजर होती. बाळ देखील वैष्णवी जवळच होतं. वैष्णवीची आत्महत्या झाल्यानंतर हे बाळ निलेश चव्हाणकडे गेलं कसं, असा सवालच त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलाय. याचाच अर्थ हा प्रत्यक्ष जो कोण या सगळ्या घटनेचा साक्षीदार पण आहे आणि त्यातला कटातला सहभागी आरोपी पण आहे. त्यामुळे या निलेश चव्हाणला कोणत्याही परिस्थितीत अटक करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ती कामगिरी पिंपरी चिंचवडच्या गुंडाविरोधी पथक आणि युनिट 4 न केलेली आहे. अर्थात यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रतिक्रिया देखील यायला लागलेल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली पाटील ठोंबरे ज्या राज्य प्रवक्त्या आहेत त्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे की हा निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला शोधून काढून बेड्या ठोकल्या गेल्या असत्या. अर्थातच पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर हे फार मोठं आव्हान होतं या निलेश चव्हाणला पकडणं. एक तर या केस मधली अत्यंत महत्वपूर्ण कडी हा निलेश चव्हाणच आहे. 2022 मध्ये यानं स्वतःच्याच बायकोचे आक्षेपार्ह व्हिडिओ स्पाय कॅमेरा वापरून काढले होते अशी तक्रार त्याच्याच बायकोनं 2022 मध्ये दिली होती. त्यानंतर देखील त्याच्यावर काही कारवाई झाली नाही ती गोष्ट वेगळी. 2025 उजाडलंय आणि तो तिकडे कमरेला बंदूक घेऊन बोंबलत फिरतोय, डान्स करतोय, नाचतोय कुठे इकडे तिकडं. एवढं सगळं होऊन सुद्धा त्या निलेश चव्हाणवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. पण आता या निलेश चव्हाणला पकडल्यानं निश्चितपणे या संपूर्ण प्रकरणावर एक वेगळाच कटाक्ष पडणार आहे आणि वैष्णवी हगवणेचा मृत्यू ज्या दिवशी झालाय त्या दिवशी हा त्या ठिकाणी होता का, त्याचं या कटात काय सहभाग आहे, निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंब यांचा संबंध काय आहे, हे सगळं याच्यातनं बाहेर येणार आहे. खरं तर त्या विपुल दुशिंग या हगवणेच्या वकिलानं मात्र अगदी वेगळं काहीतरी सांगितलं होतं की निलेश चव्हाणला उगाचच या प्रकरणात गोवण्यात येतंय, त्यानं काहीही चुकीचं केलं नाही, त्याच्यावरचा आरोप चुकीचा आहे. एकतर त्याच्याकडे बाळ दिलं त्याने तर सांभाळलं, आता त्याची हेळसांड झाली एवढाच त्याचा काही तो गुन्हा आहे वगैरे. आणि असं करून हगवणे कुटुंब आणि हा विपुल दुशिंग म्हणजे हगवण्याचा वकील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एखाद्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो याचा अर्थ ती व्यक्ती जो वाचवतोय त्यांच्या निश्चितच निगडीत जवळची निकटवर्ती असली पाहिजे. म्हणून या निलेश चव्हाण आणि असंही बोललं गेलं निलेश चव्हाण आणि तो सुशील हगवणे वगैरे याचे काहीतरी बिझनेस पार्टनरशिप मध्ये पण या दोघांचे संबंध आहेत. त्यामुळे आता निलेश चव्हाण ही कडी जेव्हा या प्रकरणाला जोडली जाणार आहे आणि हे सगळे आरोपी एकत्र येऊन जेव्हा चौकशी होईल तेव्हा हे क्लिअर होईल. कालच या प्रकरणातील पती सासू नणंद म्हणजे शशांक, ती लता हगवणे आणि ती करिश्मा हगवणे यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले. 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे, न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. पण या प्रकरणातला सासरा आणि दीर म्हणजे सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे हे दोघं मात्र अजूनही पोलीस कोठडीत आहेत आणि 31 मे म्हणजे उद्याच त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे. त्यामुळं आज मध्यरात्री निलेश चव्हाणचं येणं आणि उद्या या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपणं कदाचित या तिघांना एकाच वेळी या ठिकाणी कोर्टात सादर केलं जाऊ शकतं. कदाचित आता या उरलेल्या दोघांची देखील कोठडी वाढली जाऊ शकते. कारण जेव्हा काल तिघांची कोठडीतनं न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली तेव्हा सरकारी वकिलांनी आपला हक्क अबाधित राखून ठेवला होता. ज्यावेळी चौकशीची पुन्हा गरज पडेल तेव्हा आम्ही यांना पोलीस कोठडीत घेऊ शकतो. आपल्याला आठवतंय म्हणजे वाल्मिक कराड म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रत्येक वेळी ज्या वेळी पोलीस कोठडीची मदत पडेल त्यावेळी यांना आम्हाला पुन्हा न्यायालयीन कोठडीत घेता येईल असे हक्क अबाधित राखून त्यांनी त्याचा तपास केला होता. या प्रकरणात देखील निश्चितपणे तसंच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल अनिल कसपटे यांनी या प्रकरणावर एक वेगळंच भाष्य केलं होतं की मुळातच निलेश चव्हाण आणि या घराण्याचा नेमका संबंध काय आहे. कारण निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंब यांचा इतका संबंध आहे की जणी तो घरातल्याच सारखा. एक तर त्या करिश्मा हगवणेचा तो मित्र
स्वतः मयुरी हगवणे यांनी सांगितलेलं आहे. आणि यांच्या घरात काय वाद झाले म्हणजे सुना सासू नणन यांच्यात भांडणं झाली की सोडवायला कोण यायचा? हा नीरज चव्हाण, म्हणजे यांच्या बैठकीतला खास माणूस. आणि तो सांगणार सासू ओके नणन ओके आणि सुना चुकीच्या आहेत. म्हणजे हा ठरवणारा कोण आहे? याचा या घराण्याशी काही संबंध, आणि याचा घराण्याशी संबंध नव्हता तर मग बाळ ह्याच्याकडे का दिलं? खरं तर याच्याकडे बाळ दिलं याचाच अर्थ निलेश चव्हाणचा या प्रकरणात सहभाग आहे असं अनिल कसपटे यांनी क्लिअर केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 22 मे रोजी हे बाळ वैष्णवीच्या कुटुंबाकडच्या ताब्यात आलं. तोपर्यंत 6 दिवस हे बाळ कुठं आहे याचा पत्ताच लागत नव्हता. कारण 16 मेला ज्या दिवशी वैष्णवी हगवणेंचा मृत्यू झाला त्या दिवशी अंत्यविधीसाठी एकतर वडील त्या तयारीत होते, त्यांची मानसिकता देखील नव्हती. पण दुसऱ्या दिवशी मात्र स्वतः वैष्णवी हगवणेचे मामा उत्तम भैरट आणि साहजिकच तिचे काका मोहन कसपटे या दोघांनीही करिश्मा हगवणेला सकाळी सकाळी फोन केला होता की आमचं बाळ आम्हाला परत द्या म्हणून, पण तिने टाळटाळ केली होती. पण राजेंद्र हगवणे यांचे मोठे भाऊ जयप्रकाश हगवणे यांनी या प्रकरणामध्ये एक असा प्रकाश टाकला की तुमचं बाळ जे आहे ते त्या निलेश चव्हाणकडे आहे, तो कर्वेनगर मध्ये राहतोय आणि त्याच्याकडे या बाळाची हेळसांड होतीये, त्यामुळे तुम्ही ते बाळ ताब्यात घ्या, आम्हाला काळजी वाटतीये. असं फोन झाल्यानंतर मोहन कसपटे उत्तम भैरट आणि आणखी काही माणसं ही सगळी प्रभात रोडवर राहणाऱ्या जयप्रकाश हगवणेच्या घरी गेली, त्याला त्या ठिकाणी भेटले आणि तिथून हे सगळे त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले. निलेश चव्हाणनं जयप्रकाश हगवणेंना ओळखलंच नाही. मला आता हा प्रश्न पडलाय, राजेंद्र हगवणेंच्या घराण्याशी निलेश चव्हाणचा एवढा संबंध आहे, आता राजेंद्र हगवणेचे भाऊ निलेश चव्हाणला ओळखता आले नाहीत. जेव्हा जयप्रकाश हगवणे म्हणाले की हा माझं बाळ आहे, मी त्याचा आजोबा आहे, तर बाळ आमच्या ताब्यात द्या, त्यावेळी निलेश चव्हाण म्हणाला की तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखत नाही. आणि त्यावेळी त्याच्याकडे जी बंदूक होती तो कायम आपलं ती पिस्तूल असा शर्ट वर करायचा आणि दाग दाखवायचा, आणि त्यांनी स्पष्टपणे बाळ देण्यास नकार दिला. अर्थात त्यानंतर ते बाळ सुदैवानं या कसपटे कुटुंबाच्या ताब्यात आलं. कुणातरी अज्ञात व्यक्तीनं या वाळजे हायवेवर त्यांना बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांना ते बाळ सुपूर्द केलं. पण प्रश्न हा आहे की मुळातच 6 दिवस म्हणजे 16 तारखेला मृत्यू वैष्णवीचा, सापडते 22 तारखेला, या 6 दिवसात या बाळाचे किती हाल झाले असतील, हे बाळ काय खात पित असेल, हे बाळ कुणाकडे होतं, त्याला कोण झोपवत होतं, मुळात त्यावेळी तो ज्या रडत असेल त्यावेळी त्याची काळजी कोण घ्यायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच या निलेश चव्हाणकडनंच मिळणार आहेत. कारण की तोच सांगू शकतो की हे बाळ माझ्याकडे कसं, मला कुणी दिलं आणि नेमकं काय घडलं. जर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात या निलेश चव्हाणचा एक जरी धागा सापडला तरी हे प्रकरण सॉल्व्ह होऊ शकतं, कारण निलेश चव्हाण या घराण्याशी संबंधित आहे. कितीही वकिलानं स्पष्टपणे म्हटलं की हगवणेंचा आणि त्याचा काही संबंध नाही, उगाच त्याला गोवण्यात आलेला आहे, तरी एक बाजू अशी सांगली जाते, जर त्याचा आणि हगवणे कुटुंबाचा काही संबंध नव्हता मग बाळ त्याच्याकडे का दिलं? अशा तुम्ही परक्या माणसाकडे बाळ दिलंच कसं? आणि वैष्णवीचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच दिवशी हे बाळ त्याच्याकडे गेलं कसं? याचाच अर्थ 100% आहे. कारण की हे तिघे जण 17 तारखेला अटक झाली आहे. सासू पती नणंद हे दोघे तर फरारच होते, सुशील आणि राजेंद्र हगवणे. मग घरात उरलं कोण? मग अशा वेळी हे बाळ आधी दिलेलं, ह्यांना माहिती आम्हाला अटक होणार आहे दुसऱ्या दिवशी, हे बाळ त्या निलेश चव्हाणच्या ताब्यात देण्यात आलं आणि हे दोघं गेले पळून. आणि हेच दोघं शेवटी 17 तारखेला औंध रुग्णालयात आले आणि तिथं जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला अटक होईल तेव्हा हेही गेले पळून. आता या निलेश चव्हाणला शोधासाठी 6 पथकं त्याच्या मागे लावण्यात आली, मुंबई, गोवा, कर्नाटक, आणखी इकडं तिकडं. शेवटी उत्तर प्रदेश म्हणजे अर्थात नेपाळ बॉर्डरवर याला अटक करण्यात आली आहे, याच्या मुसक्या वळण्यात आल्यात. त्या ठिकाणी पोलीस चौकी छपवा नौतनवा जनपद महाराजगंज या ठिकाणी त्याला अटक झाली आहे. तुम्ही फोटो देखील स्क्रीनवर पाहताय. खरं तर हा निलेश चव्हाण मुळातच आधीच अट्टल गुन्हेगार आहे. एकतर याच्याकडे तो परवाना देखील त्याच्याकडे जो आहे, शस्त्र परवाना, तो देखील असाच डुप्लिकेट आहे की काय कुणास ठाऊक, आता त्याची देखील उत्तर मिळाली पाहिजेत. तो जो काही नाचताना दाखवतो, बंदुकीचा धाक दाखवून यांच्या सगळ्या कसपटे कुटुंबियांना धमकावणं होतं त्यावेळी. आता एकंदरीत या निलेश चव्हाणची जर पार्श्वभूमी पाहिली तर ती देखील गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे.
स्वतःच्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करणारा हा माणूस, याचा लॅपटॉप देखील मध्ये जप्त करण्यात आलाय. आत्ताच काहीच वेळापूर्वी स्टँडिंग वॉरंट देखील त्याच्या विरोधात निघालं होतं आणि आधी तर त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली होती. हे स्टँडिंग वॉरंट म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःलाच जाणीवपूर्वक लपवते आणि मग मात्र त्याला न्यायालयात हजर करता येत नाही, अशा वेळी त्या व्यक्तीला साहजिकच सापडवण्यासाठी किंवा पकडण्यासाठी त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी केलं जातं. आणि या स्टँडिंग वॉरंट मध्ये महत्वाचा मुद्दा असतो की मालमत्ता जप्त करणं, मग ते स्थावर असो वा जंगम असो. आणि ती प्रक्रिया सुरू झाली होती, पण नेमकं याला अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे लुकआउट नोटीस, स्टँडिंग वॉरंट या दोन्ही गोष्टी जरी पोलिसांनी जारी केल्या असल्या, अगदी कालच कोर्टातनं ऑर्डर मिळाली होती, तरी देखील हा निलेश चव्हाण आता प्रत्यक्षात सापडल्यानं नेमकं पुढे काय होणार? कारण या पोलिसांनी म्हणजे महत्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजे पोलिसांनी आणखी एक माहिती न्यायालयात सादर केली आहे, बुधवारी सादर केली. ती काय होती? तर या निलेश चव्हाणकडं सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल आहेत. हे मोबाईल कुठे ठेवलेत त्यानं, हे या निलेश चव्हाणलाच माहिती आहे. कारण की त्या मोबाईलमध्ये वैष्णवी हगवणेला होत असलेली मारहाण आणि या आरोपींचं जे काय बोलणं चालायचं त्याचे पुरावे असू शकतात. त्यामुळे या निलेश चव्हाणला आता अटक केल्यानंतर या दोघींचे मोबाईल, त्या मोबाईलचे सीडीआर्स, त्यातले व्हिडिओज, त्यातले व्हॉट्सअप कॉल्स, हे चॅटिंग, हे सगळं काही हाती लागणार आहे. आता निलेश चव्हाणला अटक होणं म्हणजेच या संपूर्ण प्रकरणाचं एक सर्कल पूर्ण होण्यासारखं आहे. कारण हे पाची हगवणे कुटुंब ते तर ऑलरेडी अटक झालेली आहे आणि हा राहिला मेन जो म्हणजे निलेश चव्हाण. याच दरम्यान काल आपल्याला आठवत असेल, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून आर कावेडिया म्हणजे राजेश कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुळातच कसपटे कुटुंबाची तशी मागणी होती. आता विपुल दुशिंग यांनी जे मध्ये वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा अत्यंत नीच प्रकार केला, त्या विपुल दुशिंगच्या प्रत्येक डावपेचाला हाणून पाडण्याची ताकद या राजेश कावेडियांमध्ये आहे. कारण की गुन्हेगारी विश्वात यांचं नाव घेतल्या गेल्यानंतर गुन्हेगारी विश्व सुद्धा हादरतं. कारण की अनेक मोठे खटले असतील या सगळ्या गुन्हेगारीतले स्वरूपातले टोळीतले, हे सगळे खटले चालवण्याचा अनुभव या राजेश कावेडियांना आहे. त्यामुळं त्यांचा अनुभव आणि मग मात्र विपुल दुशिंग आणि राजेश कावेडिया यांचं आर्ग्युमेंट्स, याच्यातून या संपूर्ण प्रकरणाचा अत्यंत बारकाईनं ज्यावेळी अभ्यास केला जाईल, आर्ग्युमेंट्स होतील, खुलासे बाहेर येतील, त्यावेळी हे क्लिअर होईल. त्यामुळं एकतर ही केस आता फास्ट ट्रॅक कोर्टात जाणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की तो आरोपी सापडलेला आहे. तिकडं त्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात सोडा, ती केस सुरू झाली, 5 खटल्याची सुनावणी झाली, पण अजून त्यातला कृष्णा आंधळे काही सापडणार. 170 दिवस झाले तो बोंबलत फिरतोय. म्हणजे त्याच्या मागून हा नेपाळ बॉर्डरला पण सापडला, पण तो कुठं आहे त्याचा पत्ता नाही. त्यामुळं त्या ठिकाणी देखील जर तो कृष्णा आंधळे सापडला तर निश्चितपणे तिथं वाल्मिक करारच्या आणखी मुसक्या आवळल्या जाऊ शकतात, पण तो काही सापडेना. या प्रकरणात मात्र आता निलेश चव्हाण जो उरलेला एक होता तो सापडल्यानं मात्र या प्रकरणाला गती येण्याची शक्यता आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये नेमकं 16 मेला काय घडलं याचं उत्तर या निलेश चव्हाणकडे 100% आहे. कारण बाळ त्याच्याकडे देण्यात आलं, जे बाळ वैष्णवीकडे होतं. आता वैष्णवीकडे असलेलं बाळ याच्याकडे आलं कसं? एकतर हे घरातनं जाऊ शकत नव्हते, कारण की एकतर तिला पोलीस स्टेशन रुग्णालयात नेणं आणि पुढचा सगळा सोपस्कार करणं हे हातात होतं. हे हगवण्यांच्या करणं अत्यंत गरजेचं होतं. अर्थात ते त्यांनी काय केलं आणि काय नाही हा नंतरचा मुद्दा आहे, कारण की तिथं पोलीस आले होते हे सांगतायत. हगवणे कुटुंबियापैकी कुणीही नव्हतं, तीच एकटी होती वगैरे असं सगळं काहीतरी वकिलांनी सांगितलेलं आहे. पण इथं वेळेचं टायमिंगच काही जुळत नाहीये. एकतर तुम्ही म्हणताय की त्यावेळी कुणी नव्हतं आणि बाळ जे आहे मग ते काही एकटंच त्या ठिकाणी घरात होतं. मुळातच हे बाळ निलेश चव्हाणकडे देण्यासाठी कुणीतरी प्रयत्न केलेत ना. याचाच अर्थ घरातल्या कुठल्या तरी माणसाने दिलेत ना, का बाहेरचा रस्त्यावर चाललाय कोणतरी दिले ना चव्हाणला जा बाळ घेऊन? नाही, याचा अर्थ कुणीतरी विश्वासानं याच्याकडे बाळ दिलेलं आहे. आता विश्वासानं जेव्हा एखाद्याकडे बाळ दिलं जातं तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीवर पण तेवढा विश्वास असावा लागतो. कारण की तुम्ही बाळ देताय एक, ते पण आपल्या घराण्याचा नातू. एकतर यांच्या घराण्यामध्ये हा नातू जो वैष्णवीला झाला होता. अर्थातच या सगळ्या प्रकरणाची कडी निलेश चव्हाण आहे आणि निलेश चव्हाण सापडल्यानं आता मात्र या प्रकरणातले वेगवेगळे खुलासे समोर येणार आहेत.
काल परवा आपण पाहतोय विपुल दुशिंग यानं जे वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली, चीड निर्माण झाली, अनेक प्रसार माध्यमांवर डिबेट झाले, बरंच काय काय झालं. यात विपुल दुशिंग एक कधी थांबतायत, कधी सोडून जातायत, कधी मधूनच पळून जातायत, कधी म्हणतायत माणूस म्हणून मला वाईट वाटतं. मला एवढंच या विपुल दुशिंगना विचारायचंय, तुम्ही जो काही युक्तिवाद केलात, वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत, त्या दिवशी तुम्ही जेव्हा घरी गेला होतात स्वतःच्यात, तेव्हा घरच्यांना तरी ते चांगलं वाटलं असेल का हो? विचारलंय का कधी? त्यांना विचारलं का तुम्ही? का त्यांनी तुम्हाला विचारलंय की नेमकं काय हे जे तुम्ही केलं हे योग्य आहे का अयोग्य आहे? खरं म्हणजे त्याचं प्रश्नांचं उत्तर या विपुल दुशिंगकडेच असेल. बरं जाऊ देत, चला माझा विपुल दुशिंगांना पण आव्हान आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की अख्ख्या महाराष्ट्राला जे काही प्रश्न पडले त्याची उत्तरं द्यावीत तर टॉप न्यूज मराठीशी संपर्क साधा. आम्ही तयार आहे तुमच्याशी या ठिकाणी डिबेट करायला, तुमची मुलाखत घ्यायला. मुळातच विपुल दुशिंग यांनी जो काही चारित्र्य हननाचा प्रकार केलेला आहे, कॅरेक्टर असासिनेशन, हे अत्यंत भयानक आहे. आणि त्यांनी जे उद्योग म्हणजे ते सुप्रीम कोर्टाचे दाखले दिलेत म्हणतात काय, तर एखाद्या नवऱ्यानं त्याच्या बायकोच्या कानाखाली 4 मारल्या तरी ती हॅरॅसमेंट होत नाही. आता मला हाच प्रश्न पडलाय, याचाच फायदा बाकीच्या नवरोबांनी घेऊन ये म्हणजे झालं, म्हणजे 4 कानाखाली मारायच्या आणि नंतर परत बायकोला म्हणायचं हॅरॅसमेंट नाही केली बाबा, फक्त 4 कानाखाली मारल्या. अरे काय म्हणजे मुळात या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर निश्चितपणे हे सगळं प्रकरणच एकंदरीत काहीतरी वेगळं दिसतंय. आत्महत्या म्हणून जो काही बनाव केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा वाटतोय, कारण तिच्या अंगावर असलेल्या 29 जखमा, त्यातल्या ताज्या असलेल्या 15 जखमा, याची उत्तरं काय? कारण निलेश चव्हाण पण या मारहाणीत सामील होता. आता तर आणखी वेगवेगळे सगळे प्रश्न आणि सवाल उपस्थित होतात, शंका उपस्थित होतात. त्यामुळे याची उत्तरं निश्चितच या निलेश चव्हाणकडूनच मिळणार आहेत. आणि ही उत्तरं जोपर्यंत समोर येत नाहीत, कोर्टासमोर येत नाहीत, युक्तिवादातनं पुढे येत नाहीत, तोपर्यंत मात्र या प्रकरणात नेमकं काय चाललंय हे गणित कळणं अवघड आहे. त्यामुळे एकंदरीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की निलेश चव्हाणला अटक झाली, याचाच अर्थ या प्रकरणाची पूर्ण कडी जोडली गेलेली आहे. आता या निलेश चव्हाणकडे हे बाळ दिलं कोणी? निलेश चव्हाण फरार होता तर इतके दिवस कुठे होता? पुरावे नष्ट करण्यात त्याचा सहभाग होता का? सासू लता आणि नणंद करिश्मा यांचे मोबाईल कुठे आहेत याचं उत्तर हा निलेश चव्हाणच देऊ शकतो. चौथी गोष्ट, दोन्ही सुनांचा छळ ज्या ज्या वेळी झालेला आहे त्या त्यावेळी हा निलेश चव्हाण त्या बैठकीला असायचा. याचाच अर्थ या निलेश चव्हाणचा या हगवणे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळं आता त्याला अटक झाल्यानंतर, त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर, आता पोलीस कोठडीत घेतल्यानंतर, त्याला 2-3 मुस्काटीत हाणल्यानंतर त्याची उत्तरं मात्र नक्कीच मिळतील याची खात्री आहे. त्यामुळं उद्याची तारीख फार महत्वाची आहे. राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे या दोघांचं काय होणार? आणि याच दरम्यान आज मध्यरात्री 2 वाजता विमानतळावर, पुणे विमानतळावर याला आणलं गेल्यानंतर जेव्हा त्याला सादर केलं जाईल कोर्टात, त्यावेळी या ठिकाणी काय युक्तिवाद होणार आणि त्याला काय पुढे त्याची सगळी जी काही पार्श्वभूमी होती आतापर्यंतच्या 8 दिवसाची, त्यातनं काय निष्पन्न होणार? आता या निलेश चव्हाणचा वकील कोण असणार आहे? विपुल दुशिंगच वकीलपत्र आधीच तो त्यांनी द्यायच्या आधीच त्यांनी घेतलं. आमचा निलेश चव्हाणचा काही संबंध नाही, निलेश चव्हाण काही चुकीचं केलेलं नाही, त्यांनी तर बाळ चांगल्या रीतीने सांभाळलं, पण हेळसांड झाली म्हणून त्याच्यावर आरोप झाला वगैरे. आता जर तो चुकीचा असेल तर त्याला फाशी द्या वगैरे, आधीच हा म्हणून मोकळा झालाय. त्यामुळं याचं वकीलपत्र घ्यायच्या आधीच यांनी याचं वकीलपत्र घेतलेलं आहे. त्यामुळे आणखी एखादा वकील इंट्रोड्यूस होणार का या प्रकरणात? का विपुल दुशिंगच त्याची बाजू मांडणार? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे जी ब्रेकिंग न्यूज तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे ती अत्यंत महत्वाची. म्हणजे गेली 8 दिवस संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलिसांना आव्हानात्मक ठरलेला हा फरार आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळ बॉर्डरवर अटक करण्यात आली आहे. त्याच्या मुसक्या आवळल्या आणल्यात आणि आता आज मध्यरात्री 2 वाजता याला पुणे विमानतळावर आणलं जाणार आहे. आणि मग मात्र पुढचा सिलसिला अर्थातच तुम्हाला पाहायचा आहे टॉप न्यूज मराठीवर. या निलेश चव्हाणला अटक केल्यानंतर पुढे काय होतंय, उद्या कोर्टातल्या सुनावणीत काय होणार आहे, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पोलीस कोठडीच मिळणार का, यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार आहे, या प्रकरणातली जी कडी
जी मेन होती ती सापडलेली आहे. त्या निलेश चव्हाणचं काय होणार, सगळे अपडेट्स पाहायचे असतील तर तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी.